सरकारला 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम संदर्भामध्ये आज आंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा बैठक होत आहे आणि बैठकीची नेमकी तयारी काय आहे आणि कुठले विषय याच्यामध्ये हाताळले जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्याबरोबर स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। जरांगे पाटील, आजच्या बैठकीमध्ये नेमकी चर्चा कुठल्या संदर्भात होऊ शकते? आता सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला होता मराठा समाजाकडून, त्याबाबत चर्चा समाजाशी करणं गरजेचं आहे की 24 डिसेंबरपर्यंत सरकारनं आरक्षण देऊ महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला, याविषयी सगळी सविस्तर चर्चा झालेली। पण काही घटना अशा घडल्यात की सरकारने आपल्याशी दगाफटका केला आहे की काय असा वास यायला लागला। त्यामुळं आपण 24 डिसेंबरला काही निर्णय घेण्याऐवजी आपण 17 तारखेला सावध भूमिका म्हणून आपण 17ला समाज आपण एकत्र येऊन चर्चा करूया। हे काही गोष्टी अशा झाल्यात, काही अशा झाल्यात, काय की ज्या यश काय म्हणूया त्याला, कायमध्ये सरकारनं काम पण केलं, कायमध्ये केलं पण नाही, या विषयावर आपण सविस्तर चर्चा करू। आणि जर 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण नाही दिलं तर मग मात्र 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय यासाठी ही बैठक। काल गिरीश महाजनांशी बोलताना कुठेतरी थोडंसं तुम्ही समाधानी वाटल्यासारखं दिसत होतात, नेमकं काय होतं? नाही, समाधानी नाही, परंतु जे आहे त्याच्यावरती बोललो आपण। जे सरकारनं केलं त्याबद्दल बोललो आणि जे आम्हाला धोके दिले त्याबद्दलही बोललो आपण। असं काहीच नाही की एक बाजू बोललो आणि एक नाही, कारण मी समाजाशी प्रामाणिक, मी समाजाची बाजू मानणार। समाजाला नोंदी मिळाल्यात हे एवढंच सांगितलं। सरकारने काम केलंय त्यावर आणि तिथून पुढचं केलं नाही हे सुद्धा सांगितलं। आणि तुम्ही केसेस माग घेतल्या तर महाराष्ट्रातल्या सरसकट तेही बोललो। असं म्हणजे समाधानी एवढंच की नोंदी मिळाल्यात, मात्र तो समाजात उत्साह आहे की आम्ही 70 वर्षे किमान 54 लाख नोंदी मिळायला कोणाला वाट बघेल आणि आता पुढचं सरसकट मिळण्यासाठी आज आता बैठक आहेच। पण गिरीश महाजनांनी काहीसा वेळ मागून द्यावा, अजून वाढवून द्यावा अशी काही मागणी केली, त्याला काही प्रतिसाद दिला तुम्ही? नाही, ती मागणी नव्हती, पण एक टून होती समजा तशी की कमी जास्तचा जर लागला तर जर तरचा विषय होता तर आपण त्यांना सांगितलं आणखीन 8 दिवस आहेत तुमच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत। वाटत नाही की मला तुम्ही वेळ मागून घेता, आणि फक्त तुम्ही एक काम करा की तुम्ही जे लिहिलेलं आहे उपोषण सोडताना लिहून घेत होते ते फक्त एकदा वाचा। तुम्ही ते वाचल्याच्या नंतर तुम्ही वेळ सुद्धा मागणार नाही, 8 दिवसाच्या आतच होईल। आपण गरज पडली तर तुमची काही तयारी का, त्या संदर्भात काही चर्चा होईल का? नाही, गरज पडणारच नाही। मी असं त्यांच्या तोंडावर तेच सांगितलं की का गरज पडणार नाही, तुम्ही लिहिलेला अगोदर कागद एकदा वाचा। तुम्ही त्या दिवशी नव्हते, तुम्ही जर ते वाचला तुमच्या लक्षात येईल या मिळालेल्या नोंदी आणि इथून पुढे जे 3 शब्द लिहिलेले ते जर त्याच्यात टाकले तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण आजच मिळतंय। वेळ मागाय सुद्धा गरज नाही पडणार, फक्त एकदा तुम्ही ते वाचा आज संध्याकाळी असं त्यांना सांगितलं होतं आपण आणि त्यांनी वाचतो म्हणून सांगितलं। यथावकाश दगाफटका झालाच तर 24ची तयारीचं म्हणून आजची बैठक होणार आहे, पण हे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे आता कुठेतरी नाकाबंदीच करायची का सरकारची, तुम्हाला कोंडी करायची? नाही, सरकार आमच्यावरती ती वेळ नाही येऊ देणार। आणि कोंडी करायला आम्ही काय चुकीचं केलं की आम्ही मागल तेवढा वेळ दिला। याच्या अगोदर 3 महिने वेळ घेतला होता उडी काढायच्या वेळेस, त्यानंतर इथं आंतरवलीला आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस 30 दिवस मागितले, आपण 40 दिले। आता त्यांनी 2 महिने मागितले, आताही दिले। 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला, आपण कुठं कमी पडलो? पण शेवटी काय असतं, प्रत्येकाला मर्यादा असते, तसं आमच्या समाजालाही मर्यादा आहेत। किती दिवस तुम्ही असं किती दिवस आमचे पिळून पाणी फसवणूक करणार आहेत? पण हे खरं आहे की यावेळेस मराठा समाजाच्या एकजुटीमुळे 54 लाख मराठ्यांच्या का होईना आमच्या नोंदी मिळाल्या नसता नुसतं आम्हाला आंदोलनच करायला लागायचं, नुसते आंदोलन करायला लागेल, हाताला काहीच लागत नसेल। आज माझ्या मराठा समाजाच्या हाताला लागलंय हे मात्र खरं आहे। त्याच्यावर सुद्धा 1.5-2 कोटी मराठा समाज लाभ घेऊ शकतो तेवढ्या नोंदीवरती आहे। सरकारने काम केलंय, परंतु सरसकट आम्हाला सगळ्यांना आरक्षण पाहिजे आणि ती पण ओबीसीत पाहिजे, याच्यावर आम्ही ठाम आहे। शेवटचा प्रश्न, आता पुढचं तर उपोषणाचं आंदोलन नसणारच आहे तुमचं, ज्याप्रमाणे तुम्ही अगोदर म्हणत होतात की मुंबईच्या दिशेने कूच करणार, अर्थात हे ठाम आहे का? नाही, ते आज समाजात आज चर्चा करून पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, कारण आम्हाला कोणतंच आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं आम्हाला वाटतंय की 24 डिसेंबरपर्यंत सरकार 100% आरक्षण देईल। नाही दिलं तर आम्ही सज्ज आहेत ना। एकूणच आपण जर बघितलं की मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सरकारनं कुठला दगाफटका केला नाही। कॅमेरामॅन धनंजय दारुणेसह रवी मुंडे, माझा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।